नमस्कार मित्रांनो, मी नेहा बोलत आहे. माझे नाव नेहा आहे आणि वय 22 वर्षांचे. मी कानपूरजवळच्या एका छोट्या गावाची मुलगी आहे. लोक म्हणतात, मी खूप सुंदर दिसते. गोरा रंग, कमरेभोवती लांब काळी चोळी, मोठाले डोळे आणि हसताना गालावर येणारे 2 सुंदर डिम्पल्स. माझे शरीर घट्ट आणि कमर बारीक. साडी नेसून चालताना गावचे मुले डोळे वळवू शकत नाहीत. तरीही मी अशी नाही. मी नेहमी माझ्या स्वप्नांमध्ये हरवलेली असते. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्याची खरी गोष्ट सांगणार आहे. माझी आणि माझ्या चाचाजींची. चाचाजी माझ्या वडिलांचे धाकटे भाऊ आहेत. त्यांचे नाव सुरेश आणि वय 56 वर्षे. त्यांचे शरीर मजबूत, छोटी दाढी, खोलवरचे डोळे आणि आवाजात असा गुणसुद्धा आहे की ऐकल्यावर मन शांत होते. ते अजून अविवाहित आहेत आणि गावातील शेत, पशुधन आणि घराची जबाबदारी सांभाळतात. तो दिवस अजून डोळ्यांसमोर आहे जेव्हा हे पूर्ण करून घरी येत होते. बस मी शहरातील कॉलेजचे अंतिम वर्ष पूर्ण करून घरी येत होते. त्यांच्या जुनी सायकलवर माझी वाट पाहत बसले होते. मला पाहताच सायकलवरून उतरले, पुढे आले आणि मला घट्ट मिठी मारली. त्यांच्या बाहू माझ्या पाठीवर घट्ट होत्या आणि त्यांची उबदार श्वास माझ्या गळ्यावर पडत होती. मीही त्यांना घट्ट पकडले. चाचाजी तुम्ही इथे? मी विचार केला होता की कोणीतरी दुसरा येईल, मी म्हणाले. त्यांनी माझ्या पाठीवर हळूवार थापटत म्हणाले, अरे बेटा, तू माझी जान आहेस. बघ तुझे डोळे किती थकलेले आहेत. चल आता घरी चला. सायकलवर बसवताना त्यांचा हात माझ्या कमरेवर होता. मी मागे बसून त्यांची कमर दोन्ही हातांनी पकडली. सायकल चालू लागली आणि वारा माझ्या केसांत खेळू लागला. मी विचार करत होते की हे किती प्रेम करतात, पण मनात एक विचित्र उष्णता जाणवत होती. रस्त्यावर ते बोलत राहिले, बेटा, कॉलेजमध्ये सगळे ठीक आहे ना? कोणी मुलगा त्रास देत नाही ना? तुझ्या सुंदर हास्याने कोणीही वेडा होईल. मी हसत म्हणाले, नाही चाचाजी, मी फक्त असंच व्यस्त होतो. तुमच्यासारखे मीही स्वप्न बघत होते की गावातील मुलांना काहीतरी शिकवायचे. त्यांनी हसतच उत्तर दिले, असं? मग आपण दोघे मिळून काही मोठे करूया. तुझ्या आल्यावर घरामागील खोलीत एक छोटासा अभ्यासाचा कोपरा बनवू. तू शहरातून नवीन कल्पना घेऊन आली आहेस आणि मी माझा अनुभव देईन. गोष्टी पुढे चालत राहिल्या. ते आपल्या बालपणीच्या आठवणी सांगत होते. कसे ते आणि वडील शेतात मेंढ्या बकऱ्या चालवायचे. रात्री छतावर झोपून तारे मोजायचे. मी त्यांच्या पाठीवर डोके ठेवून ऐकत होते आणि घरी पोहोचता संध्याकाळ झाली होती. आईने मिठी मारली आणि वडिलांनी डोक्यावर हात फिरवला. पण चाचाजींनी सगळ्यांना आडवे केले. प्रथम याला आराम करू द्या, थकली आहे. त्यांनी माझा बॅग स्वतः उचलला आणि खोलीपर्यंत नेला. खोली त्यांनी स्वतः स्वच्छ केली होती. नवीन चादर, माझ्या आवडत्या रंगाचे पडदे आणि टेबलावर छोट्या फुलदाण्यात गावचे फुले ठेवली होती. बेटा, बघ मी तुझ्यासाठी सगळे तयार केले आहे. आता तू आराम कर. मी बाहेर बसून तुझी वाट पाहतो, ते म्हणाले. मी त्यांचा हात पकडला आणि म्हणाले, चाचाजी, तुमच्याशिवाय हे घर आणि डोळे माझ्या डोळ्यात अडकवले. त्यांनी माझ्या बोटांना दाबले, हसले. संध्याकाळी सगळे एकत्र जेवले. आई रोट्या शेंगताना म्हणाली, नेहा, चाचाजी तुझ्यासाठी दिवस रात्र विचारत राहतात. जेवण झाल्यावर सगळे खोलीत गेले, पण चाचाजींनी मला छतावर बोलावले. चल बेटा, थोडी वेळ बसू आणि हवा खाऊ. आम्ही दोघे छतावर चारपाईवर झोपलो. तारे चमकत होते आणि हलकी थंड वारा वाहत होती. चाचाजींनी जुनी तंबाखूची डबी काढली, एक छोटीशी खेचली आणि मला बघत म्हणाले, नेहा, आता तू मोठी झाली आहे. काय स्वप्न आहे तुझे? मी सगळे सांगितले. मी शिक्षिका व्हायचे आहे. गावातील मुलांना इंग्रजी आणि विज्ञान शिकवायचे आहे, जेणेकरून ते शहरात गेल्यावरही गाव विसरू नयेत. त्यांनी माझा हात आपल्या हातात घेतला. त्यांची बोटे माझ्या बोटांशी खेळत होती. बेटा, ही खूप मोठी गोष्ट आहे. उद्यापासून आपण दोघे मिळून सुरू करतो. मी तुझ्यासाठी तो जुना गोदामाचा खोली स्वच्छ करून देईन. तिथे टेबल, खुर्च्या आणि पुस्तके ठेवू. आम्ही तासनतास तिथे बसून प्लॅन करत होतो. कसे सकाळी मुलांना बोलावायचे, मी नवीन खेळ शिकणार आणि ते गोष्टी सांगणार. कधी ते माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणत, तुझी ही कल्पना तर कमालाची आहे. अगदी तुझ्यासारखी हुशार. मी त्यांच्या बोलण्यात हरवत होते. जेव्हा ते झुकून बोलत, तेव्हा त्यांची उबदार श्वास माझ्या कानाजवळ येत होती. रात्र झाल्यावर ते म्हणाले, आता झोप बेटा. उद्या सकाळपासून काम सुरू करू. मी उठले आणि त्यांनी मला पुन्हा मिठी मारली. यावेळी थोडा जास्त वेळ आणि त्यांचे ओठ माझ्या कपाळावर. तू माझे संपूर्ण जग आहेस नेहा. खोलीत येता मन जोरजोराने धडधडत होते. मी विचार करत होते, हे प्रेम आहे की काहीतरी वेगळे? पण मग मी म्हणाले, चाचाजी आहेत, ते प्रेमच करतात. दुसऱ्या दिवशी सकाळी उठते, तो चाचाजी आधीच गोदामाच्या खोलीत काम करत होते. मीही त्यांच्याजवळ गेले. आम्ही दोघांनी मिळून संपूर्ण दिवस काम केला. जुनी विटा बाजूला काढत झाडूत आणि भिंतीवर खडूने सुंदर डिझाईन्स काढत होतो. जेव्हा मी वर चढून पडदा लावत होते, तेव्हा चाचाजी खालून मला पकडून सांभाळले. त्यांचे हात माझ्या कमरेवर घट्ट होते. पडू नकोस बेटा.
मी आहे ना, ते म्हणाले. त्यांच्या कपाळावरून घामाचे थेंब टपकत होते. मी खाली उतरते तो ते पाण्याचा ग्लास घेऊन आले. पी घे, तुझा चेहरा अगदी लाल टोमॅटोसारखा झाला आहे. आम्ही दोघे हसू लागलो. दिवसभर अशाच गप्पा, काम आणि थकवा. संध्याकाळी खोली पूर्ण तयार झाली. आम्ही दोघे जमिनीवर बसून ती बघत राहिलो. चाचाजी म्हणाले, आता याला नाव द्यावे लागेल. मी त्यांच्या खांद्यावर डोके ठेवत म्हणाले, तुमच्याशिवाय हे नावही अपूर्ण आहे चाचाजी. त्या दिवसानंतर आमचा हा दिनक्रम सुरू झाला. दररोज सकाळी 8 वाजता आम्ही खोलीत पोहोचत आणि मुले येऊ लागली. मी त्यांना शिकवत आणि चाचाजी गोष्टी सांगत. एक दिवस छोटा मुलगा रोहन रडत होता कारण त्याचे पेन्सिल तुटले होते. चाचाजींनी लगेच खिशातून नवीन पेन्सिल काढली आणि म्हणाले, पढाईसाठी हे घे, पण उद्यापासून तू आपला पेन्सिल स्वतः तीक्ष्ण करायला शिक. मग ते माझ्याकडे वळून हसत म्हणाले, नेहा, तूही शिक घे. प्रत्येक गोष्ट स्वतः सांभाळायला हवी. हा प्रसंग सामान्य होता, पण त्यांचे डोळे मला असा बघत होते की जणू काही गहन गोष्ट सांगत होते. दुपारी मुले निघून गेल्यावर आम्ही दोघे एकटे राहत. ते टेबलावर बसून नवीन पुस्तकांचा हिशोब लिहित आणि मी त्यांच्याजवळ बसून गप्पा मारत. कधी ते माझ्या केसांवर हात फिरवत आणि म्हणत, तुझे केस किती मऊ आहेत बेटा, रेशमासारखे. मी लाजत पण काही बोलत नसे. एक दिवस पुस्तके व्यवस्थित करताना एक जुना फोटो अल्बम सापडला. त्यात चाचाजींच्या तरुणपणीची फोटो होती. ते मजबूत आणि हसतमुख दिसत होते. मी विचारले, चाचाजी तुम्ही इतके हँडसम होता, मग लग्न का केले नाही? त्यांनी हळूवार माझ्याकडे बघितले आणि माझ्या हाताला स्पर्श केला. बेटा, लग्न करण्याचा मनात होता पण मन दुसऱ्यावर अडकले होते. ती मिळाली नाही. त्यांच्या आवाजात दुःख होते. मी त्यांच्या जवळ बसून डोके ठेवले. त्यांचा श्वास माझ्या गळ्यावर पडत होता. ते आपल्या जुनी आठवणी सांगत राहिले आणि मी ऐकत राहिले. त्या दिवशी आम्ही 3 तास फक्त बोलत आणि जवळीक अनुभवत बसलो. रात्रीही छतावर जाऊन गप्पा चालल्या. नेहा, तू जेव्हा मोठी होशील तेव्हा मला विसरशील तर नाही ना? मी त्यांच्या गोदीत डोके ठेवत म्हणाले, कधीही नाही चाचाजी, तुम्ही माझे सर्व काही आहात. महिने गेल्यावर आमचे लर्निंग कॉर्नर गावात प्रसिद्ध झाले. लोक आपली मुले पाठवायला लागले आणि स्वतःही येऊन ऐकायला लागले. एक दिवस गावचा सरपंच आला आणि म्हणाला, सुरेश भाऊ, तुम्ही दोघांनी तर कमाल करून टाकली आहे. चाचाजींनी माझा हात पकडत म्हणाले, हे सगळे न्याचे आहे, याच्या हिमतीमुळे. सरपंच गेल्यावर त्यांनी मला घट्ट मिठीत घेतले. बेटा, तू मला नवीन आयुष्य दिलेस. त्यांचे शरीर माझ्या शरीराशी अगदी जुळले होते. तरी मी जाणत होते की हे फक्त आनंदाचे आणि शुद्ध प्रेम आहे. मग एक सकाळी त्यांनी मला आपल्या खोलीत बोलावले. दार बंद केले आणि मला बसवले. माझे मन धडधडत होते. त्यांनी एक डबा काढला आणि आतून कागदपत्रे काढली. नेहा बेटा, हे बघ, मी तुझ्यासाठी शहरात 6 महिन्यांचा टीचर ट्रेनिंग कोर्स बुक केला आहे. पैसे मी 2 वर्षांपासून लपून लपून जमा केले होते आणि तिथे तुझ्यासाठी एक छोटा खोलीही बघितला आहे जिथे तू आरामात राहशील. मी पहिल्या महिन्यापर्यंत तुझ्या बरोबर जाईन आणि तुला सेट करायला मदत करेन. मी आश्चर्याने डोळे फाडून बघत राहिले. ते म्हणाले, बेटा, मी तुला आपली मुलगी समजतो. तुझे स्वप्न माझे स्वप्न आहे. तू जा, शिक आणि परत येऊन गाव बदलून टाक. मी रडू लागले आणि त्यांच्या छातीशी लपले. त्यांनी माझी पाठ सैनच्या छातीशी लप केली. रडू नकोस बेटा, हे आनंदाचे अश्रू आहेत. त्या दिवसापासून सगळे बदलले. की चाचाजी मला हवे आहेत ते पूर्णपणे चुकीचे होते. हे खरे आणि पवित्र प्रेम होते, वडिलांसारखे. वडिलांसारखे. मी शहरात गेले, कोर्स पूर्ण केला. चाचाजी पहिले महिना माझ्याबरोबर राहिले. रोज स्टेशनवर सोडायला येत आणि रात्री फोनवर गप्पा मारत. मी परत आले तेव्हा मी शिक्षिका झाले होते. गावात मोठी शाळा उघडली आणि चाचाजी अजूनही माझ्याबरोबर आहेत. ही माझी पूर्ण गोष्ट होती, मनापासून लिहिलेली.